मित्रांनो, आजच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये सगळ्यात फनी आणि सगळ्यात भारी मोमेंट होता तो म्हणजे जेव्हा तन्वी कोलते राखीला सांगताना दिसते की तुला एका अशा प्राण्याला ओळखायचा आहे जो 4 पायाचा आहे, तो झू मध्ये राहतो आणि तो थोडासा आळशी आहे. यावर राखी बोलते की असा एकच बिग बॉसच्या घरामध्ये प्राणी आहे जो खूप आळशी आहे, तो म्हणजे अनुश्री. हे ऐकल्यानंतर घरातील सगळे सदस्य हसायला लागतात. म्हणजे राखीचा जो काही कॉमेडी सेन्स आहे ना, तो एकच नंबर. भारी वाटलंय सगळं ऐकून. तर मित्रांनो, आजच्या दिवशी विशाल कोटियान आणि राखी सावंत यांनी बऱ्यापैकी रक्कम कमवली आणि त्यानंतर सगळ्यात भारी होतं ते म्हणजे तन्वी आणि राखीची जोडी. आणि मित्रांनो, ज्या पद्धतीने राखी आजचा टास्क खेळत होती ना, म्हणजे ती तन्वी आणि राखीची ती फेरी पाहता आज कुठेतरी टास्क खेळणारी जी तन्वी आहे, ज्याला टास्क क्वीन म्हटलं जातं, तर त्या तन्वीवरती आज राखी भारी पडताना दिसत होती. तर या टास्क बद्दल आपण नक्कीच बोलूया. त्यानंतर विशाल आणि राखीमध्ये जे काही भांडण झालं, ज्या पद्धतीने राखीने विशालवरती बरीच चिखलफेक केली. चिखलफेक म्हणजे बरेचसे मसाले टाकले. आता हे दोघं आत्ताच्या सिच्युएशनला हे सगळं का करतात याच्यावरती आपण सविस्तर बोलणार आहोत. आणि त्यानंतर बिग बॉसने मस्तपैकी सदस्यांमध्ये लावून दिलेले आहे. आणि जो काही बीबी बर्थडे बॅश हा जो काही कार्यक्रम घेतला, पहिल्यांदा तर बिग बॉसने सगळ्या सदस्यांना प्रचंड नाचवलं. आणि त्यानंतर बिग बॉसने जो काही ट्विस्ट दिलाय, तर या ट्विस्टने आहे ना बिग बॉसच्या घरातील सदस्यांची भल्या भल्यांची झोप उडणार आहे. तो ट्विस्ट असा आहे की जे कोणी जिंकणार आहेत बिग बॉसची ट्रॉफी, आता प्रत्येकालाच वाटतं की मी जिंकणार आहे, तर तो सक्सेस पार्टी देणार आहे. आणि त्या पार्टीला अशा 2 सदस्यांना त्यांना इन्व्हिटेशन द्यायचं नाही. त्या सदस्यांचं इन्व्हिटेशन कार्ड फाडायचं आहे आणि तेही योग्य कारण देत. तर ही जी काही योग्य कारणं दिली जाणार आहेत ना, त्याच्यावरती अगदी फिनेल्याच्या जवळ येऊन आपल्या सदस्यांमध्ये जबरदस्त वाचताना दिसणार आहे. तर यावर देखील आपण सविस्तर बोलूया. त्यासाठी जाऊया बिग बॉसच्या घरात. तर बिग बॉसने काल विजेत्याला मिळणारी 25 लाखाची जी रक्कम आहे, त्यापैकी साहजिकच त्यांनी 25,000 कमवली होती. त्यामध्ये 75,000 बिग बॉसने ऍड केले की माझ्यातर्फे तुम्हाला 75,000 दिले. त्या दिवशी तुम्ही तिकीट टू फिनाले टास्क मस्तपैकी खेळात, त्यामुळे तुम्हाला असेच दिले 75,000. त्यामुळे 1 लाख तर यांना मिळणारच होते. त्यानंतर जो काही टास्क दिला होता सापशिडीचा, त्याच्यामध्ये काही रक्कम त्यांना कमवायची आहे. तर यामध्ये काल 3 फेऱ्या पार पडल्या आणि जी काही कालच्या दिवसामध्ये शेवटची फेरी आपल्याला पाहायला मिळाली, त्यामध्ये राखी सावंत आणि विशाल कोटियार हे दोघे खेळताना दिसत होते. यामध्ये 3 राऊंड आपण काल पाहिले. तर इकडे पहिल्या फेरीसाठी या लोकांना 10व्या नंबरवरती 10व्या घराच्या इथे उभं राहायचं आहे. आणि तिथून या दोघांनीही फुगे कुठलाही हात न लावता शरीराच्या काही भागानेच तो घेऊन जायचा आहे 100व्या नंबरपर्यंत. तर हा जो काही टास्क होता, सॉरी, ही जी काही फेरी होती ना, ही दोघांनी खूप छान पद्धतीने खेळली. म्हणजे अक्षरशः विशाल कोटियानला ज्या पद्धतीने बिग बॉसने खेळाच्या बाहेर ठेवलं होतं, तर या टास्कमध्ये त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचं तो सोनं करताना दिसत होता. पहिल्याच फेरीमध्ये त्याचा गेम खूप छान पद्धतीने पाहायला मिळाला. तर ही फेरी त्यांनी जिंकली. त्यानंतर विशालने उंटाचं वर्णन केलं. उंटही इथे राखीने शोधला. त्यानंतर मात्र जे घुबड शोधायचं होतं, याच्यामध्ये राखी सावंत ही उल्लू निघाली. तिला घुबड काय सापडलं नाही आणि ती घेऊन आली. ती म्हणजे खंड्या पक्षी म्हणजेच किंगफिशर. तर या 3 फेरी अंतर्गत 2 फेरी हे लोक जिंकले आणि ही जी तिसरी फेरी आहे, ही तिसरी फेरी हे लोक हारले. तर ही जी चौथी फेरी आहे, ही 2,88,000 त्यांना मिळवून देणारी होती. तर आव्हान असं होतं की ग्लास आहे, ग्लासवरती बॉल ठेवलेला आहे, तो बॉल उडवायचा आणि त्या ग्लासमध्ये झेलायचा. तर बऱ्यापैकी इथे या दोघांनी बॉल झेलण्याचा प्रयत्न केला. विशेष करून राखीने जवळपास 5च्या 5 बॉल झेलले. आज आहे ना, खरंच राखी म्हणजे अक्षरशः टास्क मध्ये सगळ्यांवरती हावी होताना दिसत होती. तर ही चौथी फेरी खूप छान पद्धतीने हे लोक जिंकले. तर 5व्या फेरी अंतर्गत राखीला माकड चिंपाजी ओळखायचा होता आणि विशाल खूप छान पद्धतीने चिंपाजीची ऍक्टिंग करत होता. आणि चिंपाजी कसं म्हणजे माकड माकड हे चिंपाजी आणि ज्या पद्धतीने वर्णन करत होता ना चिंपाजीचं, तर ते खरंच एकदम भारी वाटत होतं. राखीला एकंदरीत समजलं की माकडाचाच प्रकार आहे चिंपाजी, हे तिला शोधायचं आहे. राखी आतमध्ये गेली की नेमकं चिंपाजी काय
आणि राखीचा एक फनी मोमेंट अजून एक पाहायला मिळाला, की तो कुठलाही पक्षी प्राणी उचलायचा आणि सगळ्या प्राण्यांना ते विचारत होती, की हा चिंपांझी आहे, हे बगळा आहे का, हे म्हणजे जे काही ती सांगत होती ना ते एकदम भारी वाटत होतं. तर इथे चिंपांझी राखी घेऊन आली आणि त्यानंतर शेवटची फेरी जी होती 3,64,000 रुपयाची, ही थोडीशी मित्रांनो खरंच कठीण होती, की राखी बॉल फेकणार होती. ते पंच करण्याचे जे पंचचे बॉल आहेत, स्माइली ज्या आहेत, त्या एका भांड्यामध्ये अ, मोठी बरणी, तर त्या बरणीमध्ये ते झेलायचे होते. खरं तर खूप टफ होता, कारण ज्या पद्धतीने बॉल फेकला जायचा आणि तो नुसता झेलायचा नाही, तर डोक्यावरती ती बरणी किंवा ते भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तो बॉल झेलायचा होता. एकतर बॉल त्याच्यामध्ये पडून तो डायरेक्ट उडत होता. तर इथे थोडीशी स्ट्रॅटेजी राखीने नक्कीच प्लॅन केली असती, की असा वरतून जर बॉल फेकला असता, तर तो त्याच्यामध्ये सहज गेला असता. पण तेवढं पटकन कळत नाही. खरं तर राखीच्या जागेवरती दुसरा कुठला बॉईज असता तिथे, तर त्यांनी सहज बॉल फेकला असता. कारण आपल्याला बॉल फेकणं किंवा ते कॅच करणं, झेलणं हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतं. तर इथे राखीने बऱ्यापैकी प्रयत्न केला. त्या बरणीमध्ये ती बॉल टाकत होती. पण तेवढं विशाला ते कलेक्ट करता येत नव्हतं. कारण जर हातामध्ये ते बाउल असतं, तर आपण जसं कॅच घेतो आणि मागे सरकतो, तर तसं त्याने घेतलं असतं. परंतु डोक्यावर ते मागे घेता येत नव्हतं. तरीही त्याने एक इथे बॉल झेलला. पण शेवटी इथे हा टास्क रद्द झाला. एकंदरीत बहुतेक 5 चेंडू त्याला झेलायचे होते, परंतु एकच इथे झेलला आणि 3 फेऱ्या अंतर्गत 5,00,000 आणि 98,000 रुपये या लोकांनी जिंकले. त्यानंतर एकटी उरली ती म्हणजे तन्वी. आता तन्वीला बिग बॉस विशेष अधिकार देतात आणि सांगतात, की "चल बाई, तुला जो योग्य वाटेल, तुला जो चांगला उमेदवार वाटेल, तो तू घे." तर इथे ना मित्रांनो 2च सदस्य बोलताना दिसत होते, की "मला तुम्ही घ्या." एक रेवा सांगत होती, की "मला खेळायचंय पुन्हा एकदा, मला तू निवड कर." आणि मग राखी इथे सांगताना दिसत होती, की "मी खेळते. मी थोडीशी लकी आहे किंवा मी चांगली खेळले, तर मला तू घे." तन्वी इथे सांगताना दिसते, की "हो, तू नक्कीच लकी आहेस आणि तू बऱ्यापैकी पैसे कमवून दिलेस, त्यामुळे मी तुझीच निवड करते." तर तन्वीने जी काही निवड केली, ती कुठेतरी सार्थकी ठरली असं सांगायला हरकत नाही. तर इथे या दोघींचाही पहिला राउंड तन्वी त्या बोर्डवरती जाते आणि काय म्हणू आपण राखी ते सगळं सांगणार असते. तर इथे पहिल्या राउंड अंतर्गत 10 घरं ते लोकं करतात आणि 60,000 साठी त्यांचा हा पहिला प्रश्न तो म्हणजे त्यांना कांगारू शोधायचा आहे. तर बऱ्यापैकी तन्वीने वर्णन करण्याचा प्रयत्न केला, परंतु एकंदरीत कांगारू तिला समजलं आणि लगेचच राखीने तो ओळखला आणि इथे 60,000 रुपये त्यांना मिळाले. त्यानंतर मित्रांनो या टास्कमधील सगळ्यात भारी फेरी होती ती म्हणजे ही दुसरा राउंड. याच्यामध्ये 9 घरं हे लोकं जातात आणि 1,14,000 रुपये ही फेरी त्यांना मिळवून देणार होती. तर इथे टास्क असा असतो, की दोघांनीही पीठ आणायचं आहे. पीठ ठेवलेलं आहे आणि त्या पिठामध्ये चाव्या आहेत. एकंदरीत 12 चाव्या आहेत. त्यापैकी 7 चाव्या शोधायच्या आहेत. इथे तन्वी सांगताना दिसते, की "बिग बॉस मी खूप मेकअप केलाय. माझा मेकअप खूप छान झालाय. मला असं वाईट दिसायचं नाही. प्लीज, प्लीज, प्लीज मला पिठामध्ये तोंड घालायला सांगू नका." याच्यामध्ये आहे ना, राकेश बापटने लगेच ओळखलं, की हा पिठामध्ये तोंड घालण्याचा टास्क आहे आणि बिग बॉसने ज्या पद्धतीने वर्णन केलं त्या पिठाचं किंवा त्या टास्कचं, की "राखी, तू फार-फार पूर्वी पीठ फेकलं होतंस, त्यामुळे शिक्षा म्हणून तुला पिठामध्ये तोंड घालायचं आहे." तर मित्रांनो खरंच खूप छान पद्धतीने ही फेरी पार पडली. याच्यामध्ये पुन्हा एकदा मी मगाशी सांगितलं ना, की यावेळी आहे ना, राखी सावंत टास्कमध्ये खूप अग्रेसिव्ह होती आणि अग्रेसर देखील होती. म्हणजे ज्या सदस्यांबरोबर, ज्या टास्क क्वीन बरोबर ती टास्क करत होती, तर तिच्यावरती राखी भारी पडताना दिसत होती. या फेरी अंतर्गत देखील राखीने जवळपास 8 चाव्या या लोकांनी काढल्या. तर त्यापैकी जवळपास 5 चाव्या तर राखीने काढल्या आणि 3 चाव्या तन्वीने काढल्या असतील. तर इथे राखी खरंच जबरदस्त खेळताना दिसत होती आणि तिसऱ्या फेरी मात्र हे लोकं ढूस झाले. सापाने या लोकांना गिळलं आणि थेट 30,000 रुपयेच त्यांना मिळाले. त्यानंतर 5वी जी काही फेरी होती ना, तर याच्यामध्ये पांडाचं जे काही मी मगाशी स्टार्टिंगलाच वर्णन केलं, की इथे तन्वी सांगताना दिसते, की असा एक 4 पायाचा प्राणी आहे, की
तो झू मध्ये राहतो आणि तो आळशी देखील आहे. यावरती खरंच यार राखी सावंतचा कॉमेडी सेन्स मानायला पाहिजे. असा एकच बिग बॉसच्या घरामध्ये आळशी प्राणी आहे, तो म्हणजे अनुश्री. मित्रांनो, अनुश्री एवढी आळशी आहे ना, की काल मी सागर दादाचा देखील इंटरव्ह्यू पाहिला आणि त्याच्यामध्ये सागर दादा देखील असं सांगताना दिसत होता की ती खूप आळशी आहे. ती सगळं काही बिग बॉसच्या घरामध्ये करते. म्हणजे ती जेवण बनवते. म्हणजे आता हल्ली ती जेवण बनवताना देखील दिसते. सागर दादा हे सांगत होता की ती खूप छान जेवण बनवते. राखीनंतर तिचा नंबर येतो जेवणामध्ये. पण ती नक्कीच आळशी आहे. ती लवकर उठत नाही. म्हणजे सगळे लोकं नाचायला जातात तोपर्यंत ही झोपलेलीच असते. पटापट आवरत नाही. तर एवढी ती आळशी आहे आणि एकंदरीत राखीने खूप छान पद्धतीने वर्णन केलं की असा आळशी जो प्राणी आहे तो आपल्याच घरात आहे, तो म्हणजे अनुश्री. तर पांडा इथे बऱ्यापैकी राखीने ओळखला आणि पुन्हा एकदा हाच पांडा आहे का? हाच पांडा आहे का? अरे पांडा हा असा एक दुर्मिळ प्राणी आहे ना, की तो आता सगळ्यांनाच माहिती आहे, की हा पांडा असावा. तरी राखी सगळ्या प्राण्यांना विचारते तिथे, हाच पांडा आहे का? हाच पांडा आहे. तर म्हणजे राखी म्हणजे राखी. त्यानंतर 5व्या फेरी अंतर्गत इथे 15 घरं हे लोकं पुढे जातात आणि 1,56,000चा तो प्रश्न आहे. इथे पक्षी राजहंस निवडायचा आहे आणि तन्वी अगदी राखी आतमध्ये जाते तोपर्यंत तन्वी सांगते, की त्याची चोच अशी आहे, असे पंख आहेत, लांब पाय आहे, अशी चोच आहे. म्हणजे तन्वी आहे. पण इथे सुद्धा थोडीशी नौटंकी राखीची पाहायला मिळाली. आता तिथे बघण्यासारखा दिसणारा एकच प्राणी आहे. तो आपल्याला दिसत होता. तो तिने उचलला आणि पुन्हा एकदा सगळ्या प्राण्यांना विचारताना दिसते, की हाच हंस आहे का? हाच हंस आहे का? म्हणजे राखी म्हणजे अ, राखी आहे. तर ठीक आहे. इथे ही फेरी देखील जिंकले आणि ₹1,56,000 या लोकांनी ॲड केले. त्यानंतर 6वी फेरी. आता या 6व्या फेरी अंतर्गत बिग बॉसने काहीतरी अजून वेगळं द्यायला हवं होतं इथे. पण ठीक आहे. रेवा आणि दीपाली ताई यांना जो काही पहिला टास्क दिला होता, जे आव्हान पहिल्यांदा दिलं होतं, फुगा फोडायचं आणि त्या फुग्यामध्ये काही नावं असणार आहेत. ती नावं जॉइन करायची आणि त्याच्यातनं एक गाणं इथे तयार होणार आहे आणि तुझी चाल तुरु तुरु हे गाणं इथे म्हणजे तन्वीने जसं वाचलं, म्हणजे तन्वीला खरंच या बाबतीत मानायला पाहिजे, की तिला काही गोष्टी अशा लगेच क्लिक होतात आणि मग बाकीचे प्रेक्षक सांगताना दिसतायत, की तन्वीला तर अगोदरच माहिती आहे. पण ती खरंच खूप शार्प आहे त्या टास्क अंतर्गत बिग बॉसच्या खेळामध्ये, असं एकंदरीत पाहायला मिळतंय. म्हणजे एकच तिने ती चिठ्ठी काढली आणि तिथूनच ती गाणं गुणगुणायला सुरुवात केली. तर ही फेरी ते यशस्वीरित्या जिंकतात आणि एकूण 4 फेऱ्या अंतर्गत 7,90,000 त्यांनी कमवले. म्हणजे विजेत्याला मिळणारी जी रक्कम आहे ₹25,00,000 त्यापैकी त्यांनी आत्तापर्यंत ₹7,90,000 कमावले. आता बघूया याच्यामध्ये बिग बॉस काही वाढ करतात का? की एवढीच रक्कम विजेत्याला देतात? पण एवढीच रक्कम ते देणार नाही. वाढ करतील आता. खरंच टास्क होतो, की अजून काहीतरी ट्विस्ट येतो. या रकमेत वाढ करण्यासाठी हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मित्रांनो खरंच बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना मानायला पाहिजे. बिग बॉसने हा जो टास्क होता ना, हा रात्री 10:30 वाजता दिला होता आणि तो जवळपास रात्री 1, सव्वा 1 वाजेपर्यंत तो चालला किंवा मग 1:30 वाजेपर्यंत तो चालत होता. कारण डायरेक्टच ही लोकं 1:45 वाजता जेवण करताना दिसत होते. रात्रीचे 1:45 वाजता. खरंच मानावं लागेल या लोकांना. त्यानंतर इथे राखी सांगताना दिसत होती, की हे सगळे लोकं मला खोटा सिक्का समजतात आणि हाच खोटा सिक्का आज कमाल करताना दिसत होता. तर मित्रांनो खरंच यार राखी म्हणजे दोन्ही फेरी अंतर्गत खूप छान पद्धतीने खेळताना दिसत होती. त्या फेरीमध्ये तर विशाल खूप हावी झाला होता. पण विशालला तोडीस तोड देताना दिसत होती. या ठिकाणी देखील म्हणजे ती ऑलरेडी एक फेरी खेळली होती. त्याच्यामध्ये थकली होती. तरी ती पुढे आली आणि तन्वीसोबत ती खेळताना दिसत होती आणि तन्वीचं देखील कौतुक करायला पाहिजे यासाठी, की तन्वीने देखील तिची निवड केली. खरं तर तन्वी दुसऱ्या कोणाचंही नाव घेऊ शकत होती. तिच्या ग्रुपमधील सदस्यांचं देखील ती नाव घेऊ शकत होती. परंतु तिने राखीची निवड केली आणि ती सार्थक ठरली. यानंतर आपल्याला ना दुसऱ्या दिवशी थोडंसं बोलणं पाहायला मिळतं. ते म्हणजे विशाल, अनुश्री, राखी बहुतेक यांच्यामध्येच आपल्याला बोलणं पाहायला मिळतं. विशाल इथे सांगताना दिसतो, की तन्वी ही जी आहे ना,
ही रिअल नाही, ही फेक पर्सनॅलिटी आहे. जवळपास 90 दिवस ती बिग बॉसच्या घरामध्ये फेक म्हणून वावरते आणि एवढं फेक माणूस कसं काय एवढे 90 दिवस टिकवू शकतं? म्हणजे काय आपण म्हणूया, विशाल असं सांगायचं होतं की मुखवटा घेऊन ती फिरते आणि हा मुखवटा जवळपास तिने 90 दिवसापर्यंत ठेवला. आणि इथे दीपालीबद्दल पण सांगताना दिसते की दीपाली ही तिच्या विरुद्ध आहे, उलटी आहे ती. दीपाली इथे आहे ना थोडंसं रूड वागण्याचा प्रयत्न करते, परंतु दीपाली ॲक्चुअली तशी नाहीये. दीपाली खूप स्वीट आहे असं अनुश्री सांगताना दिसते. आणि इथे राकेशबद्दल पण हे लोकं सांगतायत की राकेश देखील हा दिसतोय तसा नाही, हा आतल्या गाठीचा माणूस आहे. तर असं एकंदरीत तिघांचंही वर्णन इथे हे लोकं विशाल आणि अनुश्री करताना दिसत होते. त्यानंतर येऊया बिग बॉसच्या घरातील अत्यंत महत्त्वाचा जो आज पार्ट आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे विशाल आणि राखी सावंत यांच्यामध्ये झालेला जो काही वाद आहे तो. तर हा वाद त्यांचा काल सुरू झाला होता. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की विशाल कोटियान याला जवळपास बिग बॉसने सर्वच टास्कमधनं बाहेर काढले. जसं की नॉमिनेशन टास्कमध्ये त्याला बाहेर काढलं. त्यानंतर कॅप्टन्सी टास्क. आता हे दोन्ही टास्क आता होणार नाही बिग बॉसच्या घरामध्ये आणि साहजिकच बिग बॉसच्या घरामध्ये जो अत्यंत महत्त्वाचा टास्क पार पडला तो म्हणजे तिकीट टू फिनाले. या तिन्ही टास्कमध्ये विशाल कोटियान हा परफॉर्म करू शकला नाही आणि साहजिकच बिग बॉसच्या घरामध्ये असं असतं ना की टास्कमध्ये जो कोणी खेळतो तो प्रत्यक्षपणे दिसतो, त्याचा खेळ दिसतो आणि याच्यातनंच जवळपास विशाल कोटियानला बिग बॉसने बाहेर काढलं. त्यामुळे तो काय आपण म्हणायचं स्वतःला प्रेझेंट करू शकत नाही. त्यामुळे त्याने एक वेगळं साधन निवडलं. ते म्हणजे बोलणं. बिग बॉसच्या घरामध्ये बोलून त्याला आता फुटेज घ्यायचं होतं किंवा दिसायचं होतं. तर काल त्याने तेच केलं, तोच प्रयत्न केला आणि तो प्रयत्न त्याचा बऱ्यापैकी यशस्वी देखील झाला. विशाल कोटियान हा राखीच्या विरुद्ध कधीही न बोलणारा, तो आज तिच्या विरुद्ध बोलताना दिसत होता, जे आजपर्यंत त्याने कधीच केलं नव्हतं. विशालला माहिती आहे राखी कोण आहे, मी जर बोललो तर काय होऊ शकतं. मी जर बोललो तर माझ्या बऱ्याच पर्सनल गोष्टी ती काढेल आणि आणि राखीने तसा प्रयत्न देखील केला होता. विशाल जवळपास राखीला जेव्हापासून ती आली तेव्हापासून पूर्ण घाबरूनच राहत होता. आणि मी काल सांगितलंही, की विशालने जेव्हा राखी बिग बॉसच्या घरामध्ये आली, त्यावेळी त्याच्या सदस्यांना देखील सांगितलं होतं, रुचिता असेल, अनुश्री असेल, की "बाई, हिच्याशी भिडायला जाऊ नका. हे खूप विचित्र रसायन आहे." असं तेव्हापासून तर कालपर्यंत विशाल सांगत होता आणि ती डिग्निटी त्याने मेंटेन सुद्धा केली होती. पण आता असं झालं, की विशालला दिसायचं आहे. काय करून त्याला दिसायचं आहे. त्यामुळे तो राखीच्या वाकड्यात शिरला आणि राखीच्या विरुद्ध बोलताना दिसत होता, हे त्याने आजपर्यंत कधीच केलं नाही. तन्वीची तारीफ करताना तो दिसला, जे आजपर्यंत त्याने जास्त केलं नाही. राकेशच्या बाजूने उभा राहिला. कधी नव्हे तर दीपालीच्या बाजूने देखील तो उभा राहिला. का? मला दिसायचंय. मला बिग बॉसने टास्कमधनं बाजूला केलंय. आता ती संधी तर माझ्याकडनं हुकली. आता इथे तरी काहीतरी मी करतो, दिसतो मी, काहीतरी बोलतो, फुटेज घेतो, असा त्याचा एक केविलवाणा प्रयत्न पाहायला मिळाला आणि तो बऱ्यापैकी तिथे यशस्वी झाला. आणि आज देखील तोच प्रयत्न विशाल करताना दिसत होता. विशाल डायरेक्टच राखीला जाऊन बोलला. खरं तर फुटेजसाठी हे सगळं विशाल करतो हे आपल्याला देखील माहिती आहे, की विशाल काय बोलला राखीला, की त्या माणसाला तू सॉरी बोललीस. त्या माणसाला म्हणजे कोणाला? दीपाली सय्यद हिला तू सॉरी जाऊन बोललीस. मी तर तुझा मित्र आहे. तू माझ्यावर काय-काय काल केलंस, काय-काय आरोप लावलेस. मला देखील सॉरी बोलायला पाहिजे. यावरती राखी बोलते, की माझा पॅटर्न फार वेगळा आहे. माझी स्टाईल खूप वेगळी आहे. मी अशी सॉरी बोलणार नाही. परत राखी इथे बोलताना दिसते, की तुला मी आता ट्रिगर करेन. बघ, तू ट्रिगर होतो की बघ. हे त्यांचं जे काही सुरू होतं ना, हां, मी याच्याबद्दल बोलतोच. आता याच्यावरती ट्रिगर जेव्हा करायचं आहे, त्यामुळं तिने पाणी फेकलं. साहजिकच तो होणार नाहीये. त्यानंतर ती हळद घेऊन आली. हळद फेकली पूर्ण अंगावरती. परत हिचं भरलं नाही. त्यानंतर मसाले घेऊन येत होती. तर इथे कुठेतरी अनुषेने थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाई गरम मसाला घेऊन आली आणि ते
टाकत होती. मित्रांनो, हे दोघे पण आहेत ना, यांना माहिती आहे बिग बॉस कसा खेळायचा, बिग बॉस कशाने खायचा. बिग बॉसचे हे चांगले खेळाडू आहेत. कुठे, कधी, केव्हा बोलायचं, कुठे फुटेज घ्यायचं, कुठे काय करायचं, कुठे खेळायचं आणि कसं खेळायचं, हे या दोन्ही लोकांना चांगलंच माहीत आहे. इथे राखीला देखील चांगलंच माहिती आहे, की याची परिस्थिती बिग बॉसने वाईट केली. हे जे काही सगळं सध्या करतंय, माझ्या मागे-पुढे जे काही करते, हे फुटेजसाठी करते. हे राखीला देखील माहिती आहे आणि कदाचित विशालला देखील, म्हणजे तो तर स्वतःहून करतच होता. राखीने बघितलं, की बाबा याला थोडंसं काहीतरी करूया. गेले काही आठवडे मी दुसऱ्यांना सांगून करत होती, आता याला न सांगताच करते आणि याला थोडंसं फ्रंट फुटला आणते. आता हा जो काही त्यांचा गेम होता ना, तो न सांगता, न स्क्रिप्ट करता त्यांनी केलेला हा गेम होता. एवढे म्हणजे एवढे तर आपण शहाणे आहोत. आपल्याला एवढं समजतं, की यावेळी स्क्रिप्ट न करता त्यांनी केलेला हा एक काय स्किट होतं, गेम होता. लिखित नसलेला हा त्यांचा एक गेम होता. तर इथे दोघांनाही ते नाटक करायचं होतं. आता हे जे काही नाटक केलंय ना, हे राखीच्या अंगास येणार आहे. हे पण तिला आता चांगलंच माहिती आहे. पण हा सगळा दिखावा होता. या दोघांनी दिसण्यासाठी हे सगळं नाटक केलं होतं. हे जे नाटक आहे, आता मला असं वाटतं की या दोघांव्यतिरिक्त जो अजून बिग बॉसला चांगला ओळखतो, बिग बॉसच्या खेळाला जो चांगला ओळखतो, तो दुसरा खेळाडू, सॉरी तिसरा खेळाडू, तो म्हणजे तन्वी कोलते. आता तन्वी कोलतेने बघितलं की इथे हे लोक फुटेज घेत आहेत. याच्यामध्ये विशाल कोटियान याला जास्त फुटेज मिळतंय. त्यामुळे असं विशालला फुटेज देऊन चालणार नाही. आपण तिथे नेहमीप्रमाणे जाणं गरजेचं आहे. ते विशालला जाऊन सांगताना दिसत होती, की बाबा तू नेहमी सांगत असतोस, की हिचं ऐकायचं नाहीये, ही अशीच आहे. स्वतः बोलतोस, की राखीच्या आजूबाजूला जायचं नाही, तिला जास्त फुटेज द्यायचं नाही, तिच्याशी जास्त ते संबंध ठेवायचे नाही. असं स्वतःच बोलतोस आणि स्वतःच तू ह्या सगळ्या गोष्टी करतोस. म्हणजे हे तू का करतोस? फुटेजसाठी. तर यांच्यामध्ये थोडीशी बाचाबाची पाहायला मिळाली. साहजिकच यांच्यामध्ये मला वाटतं दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापासून हा कलह त्यांचा तेव्हापासून सुरू आहे आणि आत्तापर्यंत तो त्यांनी मेंटेन ठेवलाय. आता दोघांनाही माहिती आहे, की आपल्याला असं भांडण करूनच दिसता येईल. तर इथे या दोघांमध्ये थोडीशी तू-तू पाहायला मिळाली. आपल्या तन्वीने बघितलं, की बाबा यांचं काय करायचं ते करू दे. मी माझं फुटेज जाऊन थोडंसं घेतलेलं आहे. आता थोडंसं बाजूला होऊया. बाकी सगळेच म्हणजे इथे रेवा पण सांगत होते, की जाऊ दे, यांच्यात आपल्याला जायला नको. आपण जेव्हा जातो ना, तेव्हा या लोकांना फुटेज मिळतंय. थोडंसं आपण बाजूला होऊया. यावर तन्वी ही बोलताना दिसते, की ठीक आहे, यांना आता आपल्याला फुटेज द्यायचं नाही, आपल्याला जायचंच नाही. काय काशी करायची त्यांना करू दे. हे तन्वी इथे सगळ्यांसमोर बोलते. दुसऱ्या क्षणाला तन्वी राखीच्या बाजूला जाऊन बसते. "काय झालं बाळा? कुच्चे, कुच्चे, कुच्चे?" जी तन्वी आत्ता दुसऱ्या क्षणाला सांगत होती, की यांना फुटेज द्यायचं नाहीये. ती फुटेज घेण्यासाठी तन्वी तिच्या बाजूला जाऊन बसली. यावर राखी सांगते, की मला स्प्राईट प्यायचा आहे आणि ही देखील आबराकाडाबरा करताना दिसत होती. आत्ता येते स्प्राईट बघ. अरे, स्प्राईट तर नाही. तिकीट टू फिनालेची जादू माझी कमी झाली. म्हणजे लोकं दिसण्यासाठी कुठल्या थराला जातील याचं हे चांगलं उदाहरण. मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी, की ज्यांना जे बिग बॉस खेळून आलेत, बिग बॉस कसं खायचं, कशाने खायचं, कशाने प्यायचं, काय करायचं बिग बॉसच्या घरामध्ये आणि काय करू नये, हे ज्या लोकांना कळतं, हे जे अगोदर बिग बॉस करून आले ते 2 सदस्य म्हणजे अ, राखी सावंत आणि दुसरा विशाल कोटियान. यांच्यामध्ये हा एक तिसरा सदस्य आहे, ज्याला सगळ्यात जास्त बिग बॉस कळतो. हे 3 सदस्य आपापसात खेळताना दिसतायत किंवा ते खेळतायत तिथे आणि बाकीच्या सदस्यांना खेळवतात. असा प्रकार सध्या बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतो. आणि दुसरा अत्यंत फनी मोमेंट आणि मजेशीर मोमेंट पाहायला मिळाला तो म्हणजे राखीने रेवाचा कप फोडला. मित्रांनो, हा किस्सा देखील खूप भारी होता. म्हणजे इथे बाहेर गार्डन एरियामध्ये जो गोल सोफा आहे, तिथे रेवा मस्तपैकी बसली होती. बाजूला अ, राखी पण होती आणि आरबी राकेश बापट हा तिथं थोडाफार असा चालत होता तो.
आणि तो आतमध्ये जाणार होता वाटतं किचनच्या एरियामध्ये. तेव्हा रेवा फार लाडात आली आणि सांगताना दिसते, "हे आरबी, आतमध्ये जातोयस का? माझा कप घेऊन जाशील का? किचनमध्ये ठेव." आता हे सगळं राखी बघते. हीच राखी जी आहे कालच्या टास्कमध्ये, म्हणजे पैसे कमवण्याच्या टास्कमध्ये, जेव्हा आरबीने त्या रेवाला उचलून घेतलं होतं, असं टास्क सुरू आहे, पैसे आपले कट होणार आहेत जर हा टास्क हरलो तर. हे माहीत असून देखील राखी सावंत ज्या पद्धतीने जेलस झाली आणि ती वरतून बाल्कनीमधून धावत आली आणि या दोघांना ढकलून दिलं तिने 2-3 वेळा. आता हे सगळं तिच्या डोळ्यासमोर तिच्या बाजूला घडते. रेवा अगदी काय म्हणा आपण रंगात आली. अक्षरशः प्रेमाने आवाज देते त्याला, की "कप माझं घेऊन जाशील का?" हे सगळं राखी पाहते आणि राखी अशी पण थांबणार नव्हती मग. ती थेट जाते आणि मित्रांनो ज्या पद्धतीने तिने तो कप पाडला आणि ज्या पद्धतीने पाहत होती आणि जो काही ती आव आणत होती ना, की "मी नाहीच, मी ही नाहीच, मी हे केलंच नाही, मी पाहिलंच नाही." आणि हे सगळं आहे ना, दीपाली तर हे सगळं बघत होती आणि ज्या पद्धतीने ते सगळं ती ॲनालिसिस करत होती ना, तिने ओळखलं की राखीने सगळं मुद्दाम केलं. पण मित्रांनो राखीला खरंच मानायला पाहिजे, ज्या पद्धतीने हे ती सगळं करते ना, म्हणजे कधी-कधी असं वाटतं की यार राखी तू खरंच बिग बॉसच्या घरामध्ये आलीस ना, तर आम्हाला हा शो पाहायला खरंच आनंद झाला. पण काही-काही गोष्टी तू अशा करतेस ना बिग बॉसच्या घरामध्ये, की यार नको वाटतं. पण राखी आहे म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये खरंच जान आहे आणि हा शो पहावासा वाटतो, असं मला तरी वाटतं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे, हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर ठीक आहे. त्यानंतर बिग बॉस देतात बीबी पार्टी, म्हणजे बीबी बर्थडे बॅश. आता हा जो काही टास्क आहे ना, खरं तर पहिल्यांदा असं वाटलं होतं, की बिग बॉसने मस्तपैकी या सदस्यांना पार्टी दिली. मस्तपैकी नाचणार आहेत आणि बिग बॉसने जसं सांगितलं, की याच्यामध्ये तुम्हाला जे काही तुम्ही आत्ता 90 दिवसामध्ये जे काही खाल्लं नाही, मग पिझ्झा असेल, बर्गर असेल, केक्स असतील आणि अजून बरंच काय, हे सगळं तुम्हाला खायला मिळणार आहे. त्यासाठी थोडासा तुम्हाला एक टास्क करावा लागेल किंवा मग तुम्हाला काय आव्हान थोडीशी स्वीकारावी लागतील. तर पहिल्यांदा असं वाटलेलं, की बिग बॉस कुठेतरी गाणं वाजवतात, तिथे जाऊन नाचायचं आहे. तिथून नाचून झालं, की दुसऱ्या ठिकाणी जायचंय, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी जायचं. असं एकंदरीत नाचून-नाचून बिग बॉस थकवतील आणि शेवटी मला असं वाटलं होतं, की शेवटी जे कोणी उरतील 7 पैकी 5 लोकं, 4 लोकं, जे अजिबात थकणार नाही, अशा लोकांना बिग बॉस ते सगळं जे आहे लक्झरी आयटम ते खायला देतील असं वाटलं होतं. पण नाही, बिग बॉस इथे एक मोठा ट्विस्ट देतात आणि ते असं सांगतायत, की जर या 7 सदस्यांपैकी तुम्ही जर जिंकलात, तर तुम्ही सक्सेस पार्टी देणार आहात. त्या सक्सेस पार्टीमध्ये अशा 2 सदस्यांना तुम्हाला बोलवायचं नाही, जे तुम्हाला तुमच्या त्या सक्सेस पार्टीमध्ये अजिबात नकोत. त्या सदस्यांची तुम्ही इन्व्हिटेशन फाडायची आहेत. तर मित्रांनो हा जो टास्क आहे ना, अगदी हा सेकंड लास्ट आठवडा आहे आणि हा टास्क बिग बॉसच्या घरामध्ये खूप काही देऊन जाणार आहे, बरंच काही करून जाणार आहे. बरीचशी नाती आहेत ना, ती तुटली जाणार आहेत आणि बऱ्याच लोकांचे असे जे मुखवटे गेले 90 दिवस त्याने जे परिधान केलेत ना, ते बरेच मुखवटे इथे बाहेर पडणार आहेत, असा हा टास्क आहे. तर या टास्क अंतर्गत प्रत्येक सदस्याला बिग बॉस 2-2 सदस्यांना बाजूला म्हणजे ते इन्व्हिटेशन फाडून त्या टास्क अंतर्गत बाजूला करायला सांगतात. तर इथे पहिल्यांदा अनुश्री येते. मित्रांनो अनुश्रीने जे काही सांगितलं ना, ते खरंच मला पटलं. तर त्याबद्दल बोलूया. तर अनुश्रीला 2 जणांची नावं जाहीर करायची आहेत, की त्या सदस्यांचं इन्व्हिटेशन कार्ड फाडायचं आहे. तर पहिल्यांदा ती राखीचं इन्व्हिटेशन कार्ड फाडते आणि राखीबद्दल आहे ना, अगदी व्यवस्थित बोलले, की जे आपण गेले कित्येक दिवस बोलतोय, की राखी जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये आली होती, तेव्हा वाटलं होतं, की यार खरंच ही एंटरटेनमेंट क्वीन आहे आणि राखीला पाहून खरंच मजा वाटत होती. पण ज्या पद्धतीने ती गेले काही आठवडे इरिटेट करते ना, म्हणजे असं वाटतं की यार बस झालं राखी, आता नको तू करू हे सगळं. तर असं आपल्याला जसं वाटतं ना, तसंच घरातील सदस्यांना देखील वाटताना दिसतंय आणि अनुश्री राखीबद्दल हेच सांगताना दिसत होती, की आता ग्रह फिरलेत आणि तू खूप विचित्र वागायला लागले. आता मला वाटतं की बस झालं राखी, तू
असं एकंदरीत अनुश्री सांगताना दिसत होती. यावर अनुश्री ही राखीला विचारताना दिसते की तुला याच्यावरती काय सांगायचं आहे. राखीचं जे काही उत्तर आहे ना, ती बोलते की मला काहीच सांगायचं नाही. तुझ्या पार्टीत यायची माझी इच्छा नाही आणि मला यायचं यायचं देखील नाही आणि तुझ्यापेक्षा मी चांगली पार्टी करेन, देईन आणि त्याच्यामध्ये तुला देखील इन्व्हाईट करणार नाही. मला तुझ्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आणि त्या फिनालेला देखील तुझ्या त्या फिनालेला देखील मला यायची इच्छा नाही. तर अक्षरशः तोंड घाची तिला पाडलं. पण जे काही अनुश्रीने सांगितलं ते मला अगदी पटलं, तंतोतंत पटलं. त्यानंतर दुसरं जे नाव देते ना अ, अनुश्री, ते खरंच खूप शॉकिंग होतं. मला असं वाटलं होतं की यार ज्या पद्धतीने अनुश्रीची आणि दीपालीताईची जोडी व्यवस्थित जमलेली नाहीये. सतत एकमेकांविरुद्ध बोलताना दिसतायत किंवा मग रेवा ती थोडीशी वीक आहे. तर रेवा किंवा दीपाली किंवा मग आरबी या लोकांचं अनुश्री नाव घेईल, परंतु इथे बिग बॉसच्या घरातील स्ट्रॉंग कंटेस्टंटचं तिने नाव घेतलं, म्हणजे आपल्या कॉम्पिटिटरचं नाव घेतलं असं सांगायला हरकत नाही. ते म्हणजे तन्वीचं. तन्वीबद्दल बोलताना ती म्हणाली, म्हणजे या गोष्टी आहेत ना, जे काही आता ती बोलते, या गोष्टी सध्या विशाल आणि अनुश्री सतत चर्चा करताना दिसतायत. तर हीच गोष्ट कुठेतरी अनुश्री काढताना दिसते आणि अनुश्री ही तन्वीबद्दल बोलताना म्हणते, की "तू मला बऱ्याच वेळा असं दिसते, की तू फेक वागतेस. जे काही आहे ते फेक आहे तुझं आणि तुझा जो काटा ग्रुप आहे, त्या ग्रुपला तू नंबर्स म्हणून वापरलास आणि एक तू मुखवटा लावलास आणि हे जे काही नंबर्स आहेत ना, हे तू फक्त नात्यासाठी त्याचा वापर केलास." आणि उदाहरणासहित ती इथे सांगताना दिसते, की मी प्रभूचं उदाहरण देते, की सतत तू सांगत असते, की प्रभू माझा अमुक आहे, प्रभू तमुक आहे, प्रभू आणि माझं एक वेगळं नातं आहे. पण जेव्हा प्रत्यक्षपणे प्रभूला काहीतरी देण्याची संधी होती तुझ्याकडे, म्हणजे तुझ्यासाठी तो टास्क देखील जिंकला होता. पण जेव्हा तुझ्याकडे संधी आली, चालून आली मिरची उचलण्याची किंवा विषयाला कन्व्हिन्स करायची, तेव्हा तू मात्र दूर गेलीस. काहीतरी वेगळंच कारण देऊन तू दूर केलीस. म्हणजे तू फक्त या प्रभूचा असेल किंवा बाकी सदस्यांचा फक्त काय म्हणूया नंबर्स म्हणून वापर करून घेतला. तर हा एक आरोप लावला. हाही मला बऱ्यापैकी पटला. आणि त्यानंतर दीपाली ताई हिचं देखील उदाहरण त्याने दिलं, की दीपाली ताईने तुझ्यावरती आरोप लावला, की चला आपण खोटं-खोटं भांडण करूया. यावर तू खूप रिएक्ट झालीस. मित्रांनो मला हे जे आहे ना दोन्ही मुद्दे अनुश्रीचे नक्कीच पटले. हा जो काही प्रभूचा जो काही मुद्दा आहे ना, तर हा मुद्दा देखील आपण तेव्हा त्याच्यावरती खूप चर्चा केली होती, की प्रभूने एवढं केलं होतं तिच्यासाठी टास्क देखील खूप छान पद्धतीने खेळला आणि प्रभू आपली तन्वीताई जसं सांगेल तसं तो करण्याचा, वागण्याचा नक्कीच प्रयत्न करत होता आणि प्रभूसाठी ती एवढं देखील करू शकली नाही. तो माझा दुश्मन आहे, दुश्मनाच्या समोर मी जाणार नाही. बरंच तन्वी सांगताना दिसत होती. तर हा मुद्दा अनुश्रीने बरोबर काढला आणि दीपालीचा हा देखील मुद्दा, की तेव्हा ती खूप रिॲक्ट झाली. माणूस रिॲक्ट कधी होतं, जेव्हा खरंच त्याच्यामध्ये खोट असतं किंवा मग ते चुकलेलं नसतं. आता नेमकं याच्यामधलं काय होतं हे माहिती नाही. कारण हे जे काही बोलणं होतं दीपाली आणि तन्वीचं, की आपण खोटं-खोटं वागूया, भांडण करूया, हे आपल्याला दाखवलं नव्हतं. त्यामुळे नक्कीच आपल्याला माहिती नाही, की यांच्यामध्ये नक्की काय बोलणं झालं आणि याच्यावरती जे काही अनुचितचं उत्तर आहे किंवा जे काही दिलं ना, तर त्यावरनं बिग बॉसच्या घरामध्ये उद्या प्रचंड वादविवाद पाहायला मिळणार आहे. तर इथे तन्वी हे सगळं खोडून काढताना दिसत होती, की असं काही नाही माझं आणि त्याचं नातं चांगलं आहे आणि ते तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. जसं माझं आणि राकेश दादाचं नातं आहे बहीण-भावाचं, तसंच माझं आणि आपल्या प्रभूचं नातं आहे आणि तो जेव्हा बिग बॉसच्या घराबाहेर जात होता, तेव्हा तो माझ्याकडेच टाक लावून पाहत होता. अगदी जाता-जाता असं तन्वी सांगताना दिसत होती. आणि इथे जे तिने सांगितलं, की दीपालीचं आणि माझं तेवढं नातं निर्माण झालेलं नाहीये. नक्कीच ती माझी ताई आहे किंवा मी नात्याने तिला ती मोठी आहे म्हणून ताई बोलते. पण माझं तिचं व्यवस्थित नातं नाही. तेवढं नातं नाहीये. जेवढं माझं मोठ्या दादाशी आहे, जेवढं माझं छोट्या दादाशी आहे, तेवढं माझ्या ताईशी नातं नाही आहे. आणि हीच ताई आहे ना, नंतर हाच मुद्दा घेऊन उद्या तन्वीशी भांडताना दिसणार आहे आणि उद्या या दोघींमध्ये प्रचंड वाद पाहायला मिळणार आहे. तर एकंदरीत इकडे जे अनुश्रीने आहे ना,
ते राखी सावंत आणि बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट तन्वी कुलते या दोघींना तिने बाद केलेला आहे किंवा त्यांचं इन्व्हिटेशन कार्ड फाडलेलं आहे. एकंदरीत अनुषीने तन्वीचा कुठेतरी गेम एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला आणि अनुषीच्या सांगण्यानुसार तिने खोटा मुखवटा लावलेला आहे आणि तो मुखवटा अनुषीने फाडण्याचा प्रयत्न केला असं एकंदरीत पाहायला मिळतंय. आणि इथे अनुषी ही सांगताना दिसत होती की एवढा माणूस कसा काय परफेक्ट असू शकतो. म्हणजे पहिले 2 आठवडे काहीतरी वेगळीच तन्वी होती. म्हणजे एकदम राग रुसवे करायचे, दुसऱ्यावरती चाल करून जायची अशी तन्वी आणि त्यानंतर सडनली चेंज होते. त्यानंतर पुन्हा राग रुसवे करायला लागते आणि त्यानंतर पुन्हा एकदा सडनली चेंज होते. माणूस असा एवढा चेंज होत नाही. यावरती थोडंसं तन्वी एक्सप्लेनेशन देताना दिसत होती की नाही, पहिल्यांदा मी राग रुसवे करत होते, दुसऱ्याला खूप बोल लावत होते. त्यानंतर भाऊने मला सांगितलं, त्यानंतर मी थोडे व्यवस्थित वागले. परत थोडंसं तोच ट्रॅक माझा चुकला. परत भाऊने मला सांगितलं आणि मग पुन्हा मी माझ्या मूळ रूपात आले. असं एकंदरीत तन्वीला ते सांगायचं होतं. मित्रांनो, खरंच काय कळत नाही बिग बॉसच्या घरामध्ये कोण कसं वागतं ना, कोण हे मुखवटे घेऊन फिरतं हे खरंच कळत नाही कधी-कधी. अशी परिस्थिती सध्या बिग बॉसच्या घरामध्ये आहे. काय वाटतं तुम्हाला? अनुषीने ज्या पद्धतीने सांगितलं की तन्वी एक मुखवटा घेऊन फिरते, म्हणजे एक चांगुलपणाचा मुखवटा घेऊन फिरते असं तुम्हाला वाटतं का? अनुषीने जो काही आरोप लावला तो तुम्हाला योग्य वाटतो का? याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आता बघूया उद्या हे 6 लोक जे आहेत ते कोणाचं इन्व्हिटेशन कार्ड फाडतात आणि कुठल्या सदस्यांना संधी मिळते बिग बॉसच्या पार्टीमध्ये जाऊन एन्जॉय करायची, सगळं काही मस्तपैकी खाण्याची. पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला? कुठल्या सदस्याने बिग बॉसच्या त्या पार्टीमध्ये जाऊन आपलं सक्सेस सेलिब्रेट करावं असं तुम्हाला वाटतं? हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर मित्रांनो, आजच्या दिवशी आहे ना जवळपास स्पर्धकाने किती 7,90,000 रुपये जिंकलेत आणि मी मगाशी सांगितलं ना की राखी खरंच यार भारी पडली. म्हणजे ती टास्क क्वीन आहे ना तन्वी कुलते, तिच्यावरती ती नक्कीच भारी पडताना दिसत होती. तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? राखीच्या खेळाबद्दल तुम्हाला काय सांगायचं? आणि मला ना असं स्पष्ट वाटते की राखी आणि विशाल कोटियान हे न सांगता, न स्क्रिप्ट तयार करता हे एकमेकांबरोबर खेळत होते आणि हे सगळं फुटेजसाठी करत होते, दिसण्यासाठी करत होते. राखी न सांगता विशालला फुटेज देण्याचा प्रयत्न करत होती आणि विशाल देखील आपल्याला माहिती आहे की आता आपण दिसत नाही आहोत, तर आपल्याला पुढे यायचं आहे, फुटेज घ्यायचं आहे आणि त्यासाठी विशाल हा राखीच्या मागे पुढे करताना दिसतोय किंवा जो विशाल आजपर्यंत कधीच राखीच्या विरुद्ध बोलला नाही, तो विशाल आज राखीच्या विरुद्ध बोलताना दिसत होता आणि राखीने जे काही टाकाटाकी केली ही देखील दिसण्यासाठीच केली किंवा विशालला दाखवण्यासाठी केली असं मला वाटतं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि याच्यावरती राखीची नक्कीच कानउघडणी करणार आहे आणि याच्यामध्ये तन्वीला वाटतं की विशाल हा फुटेज घेतो आणि विशालला वाटतं की तन्वी फुटेज घेते. पण एकंदरीत मला असं वाटतं की हे तिघही फुटेज घेतात. तर आजचा दिवस खरंच भारी होता. काय वाटतं तुम्हाला? कुठल्या सदस्याने बीबी पार्टीमध्ये जावं? आणि मी नेहमीच सांगतो आणि रोजच सांगेन की काय वाटतं तुम्हाला? कोण जिंकेल बिग बॉस मराठी सीझन 6 ची ट्रॉफी? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.